हॅलो फ्रेंड्स, आज आपण कोल्हापुरी स्पेशल पालक भजी शेअर करणार आहोत। तर फ्रेंड्स, ये बघा किती कुरकुरीत आणि किती स्वादिष्ट आपली पालक भजी तयार झालेली आहेत। एकदम सोपी रेसिपी आहे। तुम्ही जर एकदा बघाल तर सारखंच बनवाल। तर फ्रेंड्स, एकदम सोपी रेसिपी आहे। यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे। तर इथे मी स्वच्छ धुवून पालक भाजी घेतलेली आहे। आता इथं त्याला या पद्धतीने कट करायचं आहे। आपल्याला बारीक याला चिरून घ्यायचं आहे। तर इथं मी या पद्धतीनं पूर्ण भाजी चिरून घेतलेली आहे। आता याला एक बॉइलमध्ये काढूया। आता पालक भाजी आपण बॉइलमध्ये काढली तर याच्यात थोडा ओवा टाकायचा आहे। स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आणि खायचा सोडा आणि बेसन। आता हे बेसन टाकून झालेलं आहे तर आपल्याला पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं आहे। याला जास्त पातळ करायचं नाही आहे, जाडसर पीठ ठेवायचं आहे। बघा या पद्धतीने हे पीठ करायचं आहे। जास्त पातळ केल्यानंतर भजी व्यवस्थित होणार नाहीत। या पद्धतीने या कंडिशनमध्ये करायचं आहे। तर इथं आता मी तेल ठेवलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे। तर मी याच्यात भजी सोडत आहे। तर गोल गोल एकदम भजी होत आहेत। जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे। तर हे बघा आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित याला तळून घ्यायचं आहे आणि खरपूस असं तळून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट हे पालक भजी लागतात। तर हे बघा आपले असे लालसर खरपूस भजी तळून झालेले आहेत। तर याला आपण काढूयात। तर हे बघा आता दुसरा घाना मी थोडं पीठ राहिलेलं आहे ते पण तळून घेत आहे। तर हे बी बघा हे खरपूस असे तळून घेतलेले आहेत। तर फ्रेंड्स, एक वस्तू राहिली आहे आपली। हे बघा एकदम मस्त आणि चविष्ट बनवणारी भज्याला मिरची। तर हे मिरची बी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि हे साईडला काढायची आहे। आता मी झाऱ्याच्या साहाय्याने मिरची साईडला काढलेली आहे। आता याच्यात एक सिक्रेट वस्तू राहिली आहे, ते म्हणजे मीठ। ते एकदम याच्यात टाकायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे भज्याला तर मिरची बिना चव येणारच नाही आहे। हे बघा किती खरपूस आणि कुरकुरीत आपली भजी बनवून तयार झालेली आहेत। तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा हे ट्रिक नक्की ट्राय करा आणि हे भजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगा। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा। थँक्स फॉर वॉचिंग।